नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी राजकीय आहे। निवडणुकीनंतर संख्याबळावर महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो असं शरद पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ताच जाहीर करावा असा आग्रह आवश्यक नाहीये। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील प्रश्नावर शरद पवार यांची ही प्रतिक्रिया आहे। तर शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोले यांनी देखील पाठिंबा दिला आहे। करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो। आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्यात काही आवश्यकता नाही आहे। शरद पवार असे म्हणाले की महाविकास आघाडीच्या संख्या ही ठरल्यानंतर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा करेल। त्यांनी काय चुकीचं काय बोलले? महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि महाविकास आघाडीचा जेव्हा आपलं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्यांचा चेहरा फायनल होईल। ठीक आहे ना, हे अंतर्गत चर्चेवर होईल। मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये। आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं। पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री पदाची चर्चा आम्ही करत राहू। बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचाताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचाताणी ही झालीच पाहिजे। नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये। प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो।